मोदकची ऑर्डर दिलेली आहे. इकडे बघ, इकडे बघ. नेहमीच ऑकवर्ड असते ब्लॉग करताना. मी कधीच नसतो, कधीच. ऍज युजल आय एम ऑकवर्ड प्रो मॅक्स. लास्ट इयरला तिथे गेलो, म्हणजे आमचं आता तिथे जर गेलो ना तर आमचा 3rd टाइम असेल तिथे जाण्याचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कोकणला ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं काल रात्री 12 वाजता. आम्ही कुठली होती ती कॅब बाजार वरनं कॅब बुक केलेली. आम्हाला ह्यावेळेस गाडी घेऊन जायचं नव्हतं. आम्ही दोघं आहोत आणि आमची एक फ्रेंड आहे. खराब एक्सपिरियन्स होता आमचा कॅब बाजार सोबतचा. त्यांच्या ट्रस्टवर आम्ही राहिलो आणि त्यांनी ऐन वेळेस बुकिंग कॅन्सल केली. ऍक्च्युली मला माहित नव्हतं, पण माझी फ्रेंड म्हणजे रोही आणि हे दोघं दिवसभर फॉलोअप घेत होते त्यांच्याकडनं की काय आहे बाबा तुमचं, सांगा आम्हाला की तुम्ही कधी कार अलोकेट करताय आम्हाला. त्यांनी कार तर अलोकेट केली, बट आमचं लगेच जास्त होतं. तर CNG कार मिळाली, तर तो एक इश्यू झाला. मग त्यात ते म्हटले की कार कॅरियर जे आहे ना ते नाहीये त्या कारला. मग ती कॅन्सल केली. परत आय थिंक सो दुसरी अलोकेट केली. जी रात्री 12 पर्यंत त्यांनी आम्हाला वेट करायला लावलं. आम्हाला रात्री 12 वाजताच निघायचं होतं, बट फायनली ते कॅन्सल झालं. आणि आम्ही रात्री 2-2:30 पर्यंत परत त्यांचं कॉल्स येत होते आणि ते म्हणत होते की आम्हाला आधी बोलले 12:40 पर्यंत टाइम द्या, नंतर मग आय गेस 1:30 काहीतरी म्हटले, नंतर परत 2:30 वगैरे असं काहीतरी 1:30ला काहीतरी बोलले की कॅन्सल करूयात. मग आता आमचं झालं की आम्ही लिव्ह टाकलेल्या होत्या, एवढं प्लॅन केला आहे आपण. तर मग हा म्हटला की आता जाऊ दे, आपण आपली कार घेऊनच निघूया. ते उठलो, छान फ्रेश झालो, आवरलं, त्यानंतर आम्ही निघणार. तेवढ्यातच हा जेव्हा गाडी स्टार्ट करत होता तेव्हा गाडीतनं सडनली आला खूप आवाज आहे की तो ते एक्सप्लेन करू शकेल. आणि मला असं वाटलं म्हणजे कधीच असा नॉईज नाही आला. गाडी अशी व्हायब्रेट झाली, बट मी थोडा वेट केला, बट त्यानंतर नॉर्मल झाली गाडी. आणि परत मग सध्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ना त्याच्यावरती एक इंजिनचा सिम्बॉल दिसतोय, जो ब्लिंक होतोय आणि तो ब्लिंक नाही व्हायला पाहिजे. आता मी त्यांच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी आता, त्यांना कॉल करेल. रोड साईड असिस्टन्सला कॉल केला होता आणि ते लोक बोलले की 7:15 नंतर टेक्निकल काय बोलतो असिस्टंट टेक्निशियन अवेलेबल होईल, तर तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलून तुमची आमची गाडी टो करायला रेडी होते. आणि आम्ही थोडं गुगल केलं, ChatGPT ला विचारलं तर काहीतरी PM सेन्सरचा इश्यू असू शकतो. सो बघूया आता 7 वाजलेत, अजून 15 मिनिट आम्ही वेट करू आणि त्यांना कॉल करू आणि बघूया काय म्हणणं आहे त्यांचं की एक्झॅक्टली का असं होतं. म्हणजे आमची सगळी तुफानीच निघाली आज. एक तर कॅबचा इश्यू झालेला, स्पेशली हिच्यापेक्षा जास्त मला कोकणात जायची खूप जास्त इच्छा होती. कारण आम्ही जेव्हा हम्पीला गेलो तेव्हा विकीला समजलं की तो असं माउंटेन पर्सन पण नाहीये, तो बीच पर्सन आहे. त्याला बीच आवडतं, त्याला हायकिंग वगैरे आवडत नाही. तर त्याची खूप विचारायची इच्छा होती खूप दिवसांची की आपण कोकणला जाऊ. आणि ते पण माझी जी फ्रेंड आहे ना तिच्या बरोबर, कारण तो स्पेशली त्यांचं म्हणजे चालू असायचं की आपण जाऊ म्हणून. आणि आता आमचं झाला फायनली प्लॅन, तर हा इश्यू आला असा. ऍक्च्युली आमच्या प्लॅन मध्ये होतं रत्नागिरी दापोली नाही, रत्नागिरी, देवबाग, त्यानंतर मालवण आणि आणखीन 1-2 पॉइंट्स होते. वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. हो, बट आता ते कॅबचा इश्यू झाला, त्यामुळे आता आम्ही असा विचार करतोय की आम्ही तिकडे न जाता आम्ही आता याला जाऊ, कुठे दिव्यागार, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर. आम्ही ऑलरेडी लास्ट इयरला तिथे गेलो, म्हणजे आमचं आता तिथे जर गेलो ना तर आमचा 3rd टाइम असेल तिथे जाण्याचा. बट आता ठीक आहे, एवढ्या लांब आम्हाला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये नको कार घेऊन जाईल. त्याचं काय म्हणजे इकडलं तुम्हाला जो फ्यूल सप्लाय होतो ना, एक सेन्सर येतो किती प्रमाणामध्ये फ्यूल तुम्हाला सप्लाय केला पाहिजे. ओके, त्याचा होता, पण तो हिस्ट्रीमध्ये होता, ऍक्टिव्ह मध्ये. ओके, तो राहिला होता त्याच्यामध्ये, तो फक्त इरेज करून दिला तुम्हाला. सो काही इश्यू नाही ना. आम्ही 300-400 किलोमीटर परत आला सेम प्रॉब्लेम, रेल प्रेशर सेन्सरचाच दाखवतो परत. बर, तर 300-400 किलोमीटर ड्राईव्ह करू शकतो. आणि ते सकाळी मग मी जसं म्हटलं तुम्हाला त्याचाच होतो, तो त्याच्यामुळेच असेल का? ओके, फायनली आम्ही निघालो आहोत. आता माहित नाही आणखीन, पण आमचं रत्नागिरी की दिव्यागार, हरिहरेश्वर यामध्येच आम्ही थोडं कन्फ्युज आहोत, कारण आता गाडीचा इश्यू रिझॉल्व्ह झालाय, त्यामुळे थोडं रिलीफ मिळालं आहे. ऍक्च्युली आमचे कसलं रे, आपण कुठे जाणार, रत्नागिरी देवबागचे सगळे स्टेज बुक होते. आमची तिथे लॉस झाला आमचा चांगला. आणि तिथला एक स्टेज होता तो खूप प्रीमियम होता, खूप छान होता आमचा.
सी आणि लॉस जरी झाला एवढा काही खूप जास्त लॉस नाही आमचं झाला. जे पण आम्ही हे केलेलं ऍडव्हान्स पेमेंट केलेलं ना ते फक्त गेलंय आमचं आतापर्यंत. बट ऑप्शन नाही आता की तिकडे जाऊन तिकडे ते सगळं फिजिबलच नाही वाटत एवढं मला दूर तरी. जात आहे आणि तुम्ही असं शांततेत जर एक्सप्लोर करू जर नाही शकत तर तर अर्थ वर्थ नाहीये. नाहीये. हा, So, आणि आम्ही असं पण विचार केला की आम्ही तिकडे कधी पण फ्युचर मध्ये जाऊ शकतो, नंतर पण जाऊ शकतो कधी पण, हो, 2 वर्ष असं डाऊन द काही लाईन, नाही 3 की वर्ष आत्ताच डाऊन द लाईन. जावं. आत्ताच नाही. आता आमचं सध्या हे आहे ना की आम्हाला थोडं चिल करायचं, कारण आम्हाला हम्पीवरनं येऊन 2च वीक झाले. त्यानंतर yes. त्यानंतर लास्ट वीक आम्ही माझ्या आईकडे गेलेलो घरी, last कारण week बोटिंग तसा होती त्यामध्ये माझी. गेला. हा, तर तो त्यात गेला आणि त्यानंतर लगेच इकडचं ठरलं. आम्ही लिटरली पॅकिंग पण एवढी ओव्हर पॅकिंग केली आहे आम्ही, म्हणजे 10 Sort करायला वेळच नाही मिळाला. हे ऑप्शन्स घेतलेले मी तर, आणि याचे पण अराउंड, याचे तर त्याच्यापेक्षा जास्त असतील, 20 तर ह्याच्याकडे काही पण करून ऑप्शन्स असतील. अरे खरंच मी सांगते, मी बॅग पॅक करत होते ना, मला असं वाटलं यार, म्हटलं याची जी हम्पीची बॅग होती ना, जी त्याने अनयूज क्लोथ होते, एक तर 10 कपडे तर हा एक्स्ट्राच घेतो, तर मग ती बॅग मी जशीच तशी टाकली आहे. प्लस याने काल 4 कपडे प्रेसला टाकलेले, ते पण आम्ही घेतलेत आणि ॲडिशनल पण घेतलेत. एवढं ओव्हर पॅक केलंय आम्ही, आणि मी ती जाड झाली त्यामुळे मला काहीच येत नाही. ती ट्राय करणार मी म्हणजे तिथे त्याच्यानंतर गेल्यानंतर ट्राय करणार, मग मी बघणार मला हे येतंय की नाही, मला कम्फर्टेबल आहे की नाही, आणि मग मी ते घालणार. ठीक आहे, आता पटकन नाश्ता करतो, इथनं निघतो, आणि आय थिंक आम्ही रोडमध्ये काही जास्त ब्लॉग नाही करणार. तामिनी घाट केला तर तिथला फक्त सिनिक व्ह्यू थोडा असेल तर तो कॅप्चर करू, अदरवाईज आम्ही तुम्हाला डिरेक्ट आता आमच्या लोकेशनला पहिला गेल्यानंतर आमचा ऍक्च्युली होमस्टे आहे हा, तो खूप त्यामुळे बेसिक उशीर होणार आहे. आहे. So, उशीर पण, आणि आम्हाला बाकी काही ऑप्शन्स मिळत पण नव्हते. आता जी उद्याचा पण आम्ही स्टे बुक केला आहे ना, तर तो पण फक्त उद्यासाठीच अवेलेबल आहे, परवासाठी पण नाही. आम्हाला परवाचं सॉर्ट आउट करायचं आहे आणखी काहीतरी, बघू आता. फायनली आलो आहोत आमच्या स्टेला, आणि हा आहे तो स्टे. लास्ट मिनिट बुकिंग आहे, सकाळी बुक केले आम्ही, पण इकडे छान आहे, पार्किंगला जागा मिळाली आम्हाला. हा, एवढा खुश आहे कारण आम्ही सकाळी स्टे बुक केला आणि तो स्टे चांगला निघाला आहे. आम्ही आता थोडं फ्रेशन अप होऊन, थोडं प्रेझेंटेबल होऊन खाली जेवायला जातोय. भूक लागली. आता भूक लागली. लंच अवेलेबल आहे की नाही बघू, आम्हाला लेट झालंय थोडं यायला, तर आता लंच करतो आणि त्यानंतर थोडा रेस्ट करतो, आणि अराउंड 5-5:30ला बीचला जातो, थोडं सनसेट एन्जॉय करतो, फोटो. 2 hours later. छान आम्ही रेडी होऊन आता बीचकडे निघालो आहोत, आणि ॲज युजल आय एम ऑकवर्ड प्रो मॅक्स. नेहमीच ऑकवर्ड असते वॉक करताना, मी कधीच हा. नसतो कधीच. एक ना आमचा जो Sorry. स्टे होता ना, मला फाडशील नाही तर माझा ड्रेस तरी फाडशील तू, गजब बेइज्जती है. काय हे करून. तुझा ड्रेस तू कसं घातला दाखवतो ना, थांब. जा तिकडे, इकडे बघ. किती लगेच ऑकवर्ड झाली. कुठे ऑकवर्ड झाली मी? झाली मला पूर्ण घेऊ तर नाही व्हिडिओ मध्ये. गाडी येत होती, आता घे. हा, घे आता. हा. इकडे थांब सेंटरला. थोडंसं तिकडे समोर नारळाची झाडे तिकडे. I don't have a- असं वाटतंय, आम्ही येत होतो ना, तर असं वाटत होतं की सगळं पुणे आज कोकणमध्येच आहे, म्हणजे लॉंग विकेंड आहे, तर ऑब्व्हियसली सगळं महाराष्ट्रच मी कोकणमध्ये आहे असं वाटत होतं, कारण गर्दी आहे आणि कोकण आहे पण यार बघण्यासारखं. चला आता मी थोडं बसतो इथे, आणि मग त्यानंतर जातो, चहा घेतो, थोडं बघू काय करता येईल. ऑप्शन्स तर जास्त नाही आमच्याकडे, तर आम्ही मोस्टली आज रेस्टच करू, कारण ट्रॅव्हलिंग झाली, रात्री इथे हे झालं, त्यामुळे आमची झोप पण नाही झाली मेन म्हणजे. तर आराम करू, उद्या सकाळी पुन्हा बीचवर येऊ, ट्राय करू की गर्दी कशी अवॉइड करता येईल, कारण रश आहे.
आम्ही इथे आलो आहोत उकडीच्या मोदकची ऑर्डर द्यायला. ते आम्हाला म्हणतात की 9 नंतर येतील. ऍक्च्युली आम्ही जिथे राहिलो होतो ना तिथे ते म्हटले की तिथे नाहीये त्यांच्याकडे. मग आम्ही त्यांनी एक दुसरं सांगितलं आम्हाला, दुर्वा कॉटेज म्हणून. तिथे आलो आहोत तिथे, आणि ते देतात बनवून मोदक जर त्यांच्याकडे सगळं रेडी असेल तर. मोदकची ऑर्डर दिलेली आहे. तुपातलेच ना? हा, मस्त तुपातले छान छान मोदक. 9 नंतर भेटतील, वेट करावं लागणार. आम्ही त्याला म्हटलं होतं खाऊ नको, मला एकदा हे काढू दे फोटो व्हिडिओ, तर त्यामुळे तो थांबलाय. सांग तू कसं आहे, मग आम्ही सांगतो. गरम आहे का पहिलं ते सांग. गरम आहे, मस्त लागतंय. खाऊ का? एक नंबर. इकडे बघ, इकडे बघ, इकडे. इकडे बघ. हे बघा, मोदक हळूहळू खायचं सोडून सगळा मोदक टाकला. नाही टाकायचा. टाकणार आहे मी. नाही टाकायचा. टाकणार आहे मी. बस करणार. आम्ही आता जेवण करायला जातोय आणि भूक नाहीये, बट संध्याकाळी जास्त भूक लागेल, त्यामुळं त्याच्या अपेक्षा आधी जेवण करून घेऊया. आम्ही आलो आहोत छान असं व्हेज थाली खाऊन. आता सगळ्यांच्या डोळ्यावर झोपा आहेत. झोपतो आणि सकाळी तुम्हाला मिळतो. सकाळचा प्लॅन असा आहे की बीचवर जायचं. आता कितीला उठतो त्यावर डिपेंड, बट बीचवर जायचं, थोडे पिक्चर्स क्लिक करायचे, त्यानंतर येऊन फ्रेशन अप होऊन मग त्यानंतर इथे मागेच थोडं हे आहे, काय म्हणतात त्याला, वाडी. तर त्या वाडीत जायचं, फोटोज क्लिक करायचे तिथे पण, आणि नंतर आमचं जे नेक्स्ट डे आहे तिथे जायचंय. तिथे जाऊन चिलच करणार आहोत आम्ही. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सी यू, बाय.